आपण हे बघा ते हे ट्राय करून बघ. काय हा एक आपल्याकडे जॅम सँडविच आहे हां, आणि हा एक बटर सँडविच आहे. हां तर आपण वेगवेगळ्या खात्यात वेगवेगळी टेस्ट करणार आहे. पण एकदा एकत्र तू खाऊन बघ आणि मग नंतर मला सांग. असं दोन्ही एकदम एकत्र एकसाथ खाऊन बघ, मला टेस्ट करून सांग बघ तुला कसं लागतं ते. चालेल एकदा आपण बघूया. बघूया आता 2 सँडविच एकत्र करून. आधीच बोलले आपला चांगलं आहे, कॉम्बिनेशन चांगलं आहे दोघांचा. मध्ये स्वीट आणि जरा असा बटरचा जरा वेगळा फ्लेवर होतो. चांगलं आहे, सगळ्यांनी एकदा ट्राय केला पाहिजे. त्याचा नाश्त्याला कांदा पोहे, इडली, चटणी आणि हे 2 सँडविच विथ कॉफी. सगळे बसलेत नाश्त्याला. ओके गाईस, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू अवर ब्लॉग. आणि आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. सो आत्ताच सकाळ झाली आहे, नाश्ता वगैरे केला आहे, फिरायला जायचं आहे. आणि जस्ट थोड्या वेळापूर्वी कॅरम इथं चालू झालं. हे बघा, विचार उभे राहून खेळतात. तर आपण पण जरा आजचा पावडर चांगली लावली आज. बघ कसा काम, बघा कसा काम. अरे रे, हलक्या शर्ट राहिला. ओके गाईस, तर फायनली लोकेशनवर तर पोचलो आहे. आणि आता आपण चाललो आहे ओल्ड महाबळेश्वर टेम्पल. जुना जो महाबळेश्वरचं मंदिर आहे तिकडं चाललो. चला. तर आता इथं आलो आहे स्वयंभू अतिबळेश्वर मंदिरला. चला दर्शन घेऊन घेतो. ओके गाईस, तर आता आपण चाललो आहे पंचांगा मंदिराकडे. बघा, इकडचं दर्शन वगैरे घ्यायला. चला. सो आता इकडं वगैरे दर्शन वगैरे घेतो. इथं पण परवानगी नाही, ॲक्च्युली इथं मंदिरात परवानगी नसतेच म्हणून व्हिडिओ आपण शूट नाही करत. बाकी दर्शन वगैरे घेतो आणि मग नंतर पुढं जाऊया आपण. ओके गाईस, तर आत्ताच आपण पंचगंगा नदीचं दर्शन वगैरे घेतलं. मस्त आलं दर्शन. बाकी आता श्री महाबळेश्वर मंदिरला आलो. इकडं आहे, तर आता दर्शन वगैरे घेतो. ओके गाईस, तर आता ओल्ड महाबळेश्वरचं टेम्पलचं मंदिरचं दर्शन वगैरे झालेलं आहे. मस्त वाटलं. आता बघू पुढं कुठं जातो आहे. चला, लेट्स गो. आपण आता कृष्णाई मंदिरला आलो, म्हणजे कृष्णा नदीचा जिथे उगम होतो, जिथून स्टार्ट होतो तिथे आलो. हां ओके, हां, वर्ल्ड हेरिटेज मंदिर. चला आता कृष्णाई मंदिरचं आता. चला आता कृष्णाई मंदिरचं दर्शन वगैरे घेऊया. लेट्स गो. आपल्याला पुढं जायचं आहे आता. आणि काहीच कसं आहे की एवढा पटापट दाखवायचा रिझन म्हणजे बघा, एक तर आतमध्ये आपल्याला परवानगी नसते शूटिंग वगैरे करण्याची, आणि अजून भरपूर ठिकाणी फिरायचं आपल्याला. सो एक कवर करतो आहे आज पण. कालसारखाच होईल ब्लॉग, थोडा फूड ब्लॉग पण होईल. सो बघूया आता कृष्णा मंदिरला जाऊन दर्शन वगैरे घेऊ. चला, लेट्स गो. बघा, फायनली पोचलेलो आहे. काय मस्त आहे बघा. एकदम जुन्या काळातलं मंदिर आहे. हां, बघ ना, त्याची बांधणी बघ ना. एक नंबर. आणि पिक्चरची शूटिंग झाली आहे. कुठल्या? राजा शिवाजी. हां का? आणि गाईज, तो आता नवीन पिक्चर आला नाही का आपला रितेश देशमुख सरांचा, राजा शिवाजी. मस्त पिक्चर आहे. आणि त्याची शूटिंग इथे झाली आहे. बघा काय भारी मंदिर आहे. खूप प्राचीन मंदिर आहे हो. बांधकामच बघून सांगू शकतो आपण. एक मिनिट.
कामच बघा ना इकडं. एक नंबर. चला तर आता पहिले दर्शनावर घेऊ आणि मग इकडचं मला व्ह्यू दाखवतो. तर बघू शकता गाईज मंदिराचा व्ह्यू तर एकदम बादशाह होता. बाकी इकडचा पण एकदा व्ह्यू चेक करा. वा. एक नंबर. ओके गाईस, तर फायनल दर्शन वगैरे झालेले आहेत आणि आता आपण डायरेक्ट भेटूयात दुसऱ्या लोकेशनला. सो चला लेट्स गो, निघूयात दुसऱ्या लोकेशनला. हा बघा गाईस, हा आहे इको पॉइंट. गाईस, तर हा मागा आहे इको पॉइंट. काय माहीत नाही, इकोवाले आवाज नाहीत पण, म्हणजे आधी यायचे बट आता भरपूर जण ओरडत आहेत बट इको होत नाही तो. बाकी आता दुसऱ्या पॉईंटवर बघूया. चला लेट्स गो. नदीचं खोरं, हे ना लाईन शोध गेलो. नदीचं खोरं, दोन्ही बाजूनी डोंगर, मधून नदी गेली. व्ह्यू एक नंबर आहे. बाकी बघ तिथपर्यंत आहे बघ. पावसाळ्यातल्या भारी. हो. बाकी आता तिकडे जाऊन बघूया काय. बघ आता हा पॉइंट इथं. एक नंबर. तिकडचा नदी माशी आणि दोन्ही बाजूने डोंगर, किती मजा. पुढे पुढे एक नंबर. इथे कुठेतरी तो मंकी पॉइंट आहे, तो तिकडून दिसतो तो. हे बघा इथं प्रतापगड आहे. हा बघा हा. एक मिनिट. एक नंबर. चला आता पुढे जाऊन बघूयात दुसरा कुठला पॉईंट आहे. बाकी प्रत्येक पॉईंटवर एवढे भारी व्ह्यूज आहेत ना, म्हणजे नजारे, निसर्ग एकदम मस्त वाटतंय. हे बघा एकदा इथं पण चेक कर. ह्या अशा पायऱ्या आणि इथं असं तो प्रॉपर व्ह्यू. तिथे त्यांनी टाकी लावली आहे, म्हणजे तिथे पाणी पडतंय सर्व. मावशी जरा टाकीचं झाकण काढा ना. मग ते दिसेल ना. दिसायला हे काय दिसतंय, वरनं येणारे दिसतंय की पडताना दिसू दे की. नाही, धूळ येते. काहीच. तर आता तिकडं आपण बघितलं ना, तिकडं मुख्य जे हे प्राणी वगैरे आहेत पाणी प्यायला. वाघ वगैरे, म्हणून त्याचं नाव आहे टायगर स्प्रिंग वॉटर. हे बघा चांगलं आहे. ते आपण मगाशी बघितलं ना तिकडं. आता जास्त पब्लिक वगैरे पण गेले. बाकी इकडं पण एक नंबर तसंच व्ह्यू आहे, तोच व्ह्यू आहे वेगळ्या अँगलनी.
एक नंबर. झालं का दादा? दादा फोटो काढू का? झालं का? तुमच्या दोघांचं पण काढू ना. तुमचं झालं? काढायचं. एक मिनिट पुढे सारखा. गाईस तर ट्रायपॉडचा एक 360 व्ह्यू घेतला आपण. कसा वाटला फक्त जरा कमेंटमध्ये सांगा. की इथं कसं पब्लिक वगैरे पण आहे. मग विचार केला ट्रायपॉड जरा वरती करून 360 व्ह्यू घेऊ. सो आता चला नेक्स्ट दुसरा पॉईंटवर जाऊ, दुसऱ्या लोकेशनवर जाऊ, मग तिकडं भेटूया. एक नंबर. मार्जोरी पॉइंट. आता आलोय मार्जोरी पॉइंटला. काय भारी आहे. एक ओके गाईस तर आता दुपार झाले, जेवायचा टाईम झाला आहे आणि आता जेवायला आलो आहे. बघा इथं पप्पा, दादूस आणि इथं मॉम. इथं डाल भात, भाज्या, खीर, चपाती सगळं असं. ओके गाईस तर फायनली आलेलो आहे वेण्णा लेकला. बघा काय भारी व्ह्यू आहे, एकदम मस्त. आणि आता बोटिंग वगैरे करायची आहे, तिकीट वगैरे पण घेतलं आहे. सो चला आता बघू कुठल्या बोटमध्ये बसायचं, कसं काय ते. एक तासाचं आहे, प्राईस आहे 800 रुपये. साधारणचा असतो पण आम्ही चौघांचा घेतला. सीट साधारणचे, बसू चौघं. सो चला डायरेक्ट बसलो दाखवतो. ओके काय बघा रेडी वगैरे झालेलो आहे. हे बघा आपली, होय मॉम, आर्मी बघा आपली आर्मी. सो बुलेट प्रूफ जॅकेट घातलं आहे. आता बोटमध्ये बसू आणि मग पॅन्डल मारत मारत हे टोकाला नेऊ डायरेक्ट त्या साईडला. बघू आता कसे काय नेतो आपण. चला लेट्स गो. ओके गाईस तर फायनली बसलोय बोटीत आणि हे बघा इथं पॅन्डल मारतोय. हे बघा इथं दादूस, इथं मॉम आणि इथं पप्पा. आणि आता बघू कुठपर्यंत नेतो आपण, कुठपर्यंत जातो. स्पीड दोघांच्या हातात आहे, टर्निंग भैयाच्या हातात आहे. टर्न बिन कसा करतोय, ड्रिफ्ट मारतोय गाईस. ड्रिफ्ट बेकार काम चालू आहे, बेकार. बाकी हे व्ह्यूचा एकदम बघू शकता तुम्ही. आणि शूट बघा, मी ह्या हातानेच करू शकतो, ह्या हातानेच करू शकतो. ह्या हाताने करायला गेलो, चुकून मोबाईल खाली पडला, मोठं नुकसान माझं होणार आहे. तुम्हाला काय नाही, तुम्ही फक्त एन्जॉय करतायत. जीव माझा चाललाय. बाकी मस्त एकदम व्ह्यू वगैरे एकदम असा प्रॉपर आहे. ऊन बिन मस्त एकदम शाईन आहे, हवेशीर वातावरण आहे, मस्त वाटतोय. संध्याकाळच्या महाबळेश्वर एकदम भारी. दुपारी जरा गरम होतो बट ठीक आहे, आपल्या इथे उलट जास्त गरमी आहे. हे बघा इथं मस्ती चालू आहे. इथं नको, इथं नको, इथं मोबाईल वगैरे. पाऊस आला, अरे अरे अरे. ते दोन आहेत, म्हणजे आमच्या पॅन्डलसाठी वेगळा असतो आणि इथं रोईंगसाठी वेगळा आहे. हा इथं शर्यती चालू आहेत बोटिंगच्या. त्या आग्राव गावात कसे चालू असतात त्यांच्या प्रॉपर, पण त्याच्या एकदम नेक्स्ट लेवलचे असतात. बाकी इथं पण आता चालू आहेत, थोडा हळूहळू. फुल एकदम कॉर्नरला आलेले आहेत, बघू शकता. इथं पण असे प्रत्येक जागेवर चालू आहेत. इथं एक कुठला येतोय, तिकडून मधून कोण चाललाय. म्हणजे बघा एकदम लांब लांब साईडला पण आहेत. हे बघा, एक मिनिट 3x प्रॉपर झूम नाही आला. हां हे बघा त्या साईडला पण आहेत प्रॉपर एकदम.
मस्त चालू आहे, एन्जॉय वगैरे करतोय लाईफ. आणि हे सगळं झाल्यानंतर आपण मस्तपैकी महाबळेश्वरचा मार्केट किंवा इकडं पण आपण फूड ब्लॉग बनवणार आहे. सो मजा येणार आहे आज पण. आणि उद्याचा दिवस आपण घरी जातो. सो हे 2 दिवसाची ट्रिप होती. बघू आता मस्त एन्जॉय करूया. रोईंग. कोण तो ना बॅगची रोईंग, हा रोईंगची मशीन. त्याचा फुल वर्कआउट होतोय रोईंगचा बॅग वर्कआउट. हा इथं प्रॉपर. तेव्हा ग्लिच झाला त्यांचा. एकाच जागेवर थांबलेत ते. पॅन्डल किती वेळ मारते. बाकीचे सगळे इकडं तिकडं जात आहेत पण ते एकाच जागेवर स्टॉप आहेत. बिचारे कधी पासून जोरदार पॅन्डल मारतात ते. असो बाकी नजारा तो देखो. एक नंबर बादशाह व्ह्यू. मेन हा जो व्ह्यू आहे ना, हा रिअल मध्ये एकदम टॉपचा व्ह्यू वाटतो. प्लस वाईड अँगल मध्ये अजून भारी वाटतं. सो मस्त आहे. त्यामध्ये जरा मोठा टर्न येतोय, ड्रिफ्ट होईल जरा गाडी. हा ओके. तेव्हा कशी चालते बा आपली हा गाडी drift. ॲक्च्युली तिकडं सरळ जायचं होता बट आपण पोचलो ना. हा तेव्हा ना तो मंदिर लागला ना. हा त्या मंदिराच्या इथपर्यंत आहेत मागं आहेत. पुढपर्यंत अजून गेले. पण कसं आहे ओव्हर जास्त पुढं पण बरोबर नाही ना. आता टर्न तर आपली गाडी एकटीच असली ते कसे 4-5 हे बघा इथे समोरच आहेत ना, दिसतात इथून समोरच आहेत. टेन्शन नाही गाईस. तर आता सीट चेंज झाली. तेव्हा द मॉम आणि मी आणि द पप्पा आणि दादूस. आणि ते ड्रॅगन. इथे ड्रॅगन खतरनाक. मेहनत चालू आहे, मेहनत फुल रॅप. कसं आहे जो ना 4-5 बोटींना कमबॅक केलाय. म्हणजे आम्ही कमबॅक केलाय. 4-5 बोटींना मागं टाकलाय. हे बघा प्रॉपर त्या साईडला हे दोघं फुल जोश. चेहरा असं काम. व्ह्यू बघा व्ह्यू एक नंबर मस्त. इकडेच आहे अजून. हे बघा गाईज इथं अशा 3 वेगवेगळ्या प्रकारच्या पण आहेत. ड्रॅगन, हंस आणि हा कुठला बदक. अशा 3 वेगवेगळ्या प्रकारच्या पण आहेत. ते पण कमबॅक करत चाललेत. आणि आपली जरा साध्यातले वेगळे. ठीक आहे. तुम्ही किती फास्ट गेलेले. ते हंसवाले बघा मस्त एकदम. तुम्ही किती फास्ट घेतलेली. बदक पण चांगला आहे. तो ड्रॅगन कुठे गेला बघायला लागेल. पुढं पण आहेत भरपूर तसेच आहेत. आपण जा थांबलो ना तर लगेच जास्त पुढे जाऊन नको. यांची वेळ एक नंबर. हे बघा हे 2 आलेले आहेत म्हणून यांची घाई. डायरेक्ट ठोक डायरेक्ट ठोकली असते. आता नशीब घाई केली डायरेक्ट ठोकली असती. हा मगाशी दाखवलं ना तो हंस होता ॲक्च्युली. हे बघा बदक त्या साईडला. हा बघा हा इकडे एक असा वेगळा ह्याचे हंस बदक. तो पिवळा एक वेगळा आहे तो फ्लेमिंगो या. आणि आपला ड्रॅगन. सगळ्यात चांगले आहेत मस्त आहेत. तो एअरपोर्ट नव्हता, तो सगळ्यांना एअरपोर्ट. ओके गाईज तर फायनली बोट झालेलं आहे. राईड वगैरे 1 तास झालेलं आहे. आणि बाकी आता ना आपल्याला प्रॉपर फूड ब्लॉग वगैरे बनवायचं आहे. सो आता चला जाऊयात काय खायला प्यायला बघूया आणि एन्जॉय करूया. चला नेक्स्ट चलो. आता कॉर्न पकोडा मागवला आहे. बघूया कसं आहे. तर हे बघा ही आपली कॉर्न भजी. आणि हे काय स्प्रिंग रोल आपला स्प्रिंग पोटॅटो आणि त्या चटणी. बघू आता कसं आहे. कॉर्न भजी आहे. आता हिरवी चटणीच आवडते जास्त करून. क्रिस्पी आहे, थोडा युनिक आहे. हां युनिक आहे थोडा. कारण की कसं आपण नॉर्मली कांदा भजी खाल्लेली आहे पण कॉर्न भजी पहिल्यांदा खातो आहे. चांगला आहे. टेस्टी आहे. प्रत्येकाने एकदा तरी ट्राय केला पाहिजे. चटपटी आहे. तू बघ. अजून आता हातामध्ये पकडलेलं त्यामुळे खाऊ शकतो. हां ठीक.
पडेल हा. कसं आहे छान आहे. तुम्हाला? एक आता मध्ये आता आपण मग बघूया जरा. काही साईड वगैरे राहून तर युनिक आहे आणि बेस्ट आहे. थोडा मक्याचा आणि भजीचा क्रिस्पीनेस एकदम बेस्ट कॉम्बिनेशन. चालू केलं आहे. ओके ओके हा ओके ओके काय एवढं पण काही खास नाही आहे असं. दाबम पण जरा बघू. चांगला आयटम पण हा थोडा हे झाला आहे ठीक आहे चांगला आहे पण भजी प्रत्येकाने ट्राय केली पाहिजे. हा भजी एकदम अशी एकदम भारी आहे. स्प्रिंग पोटॅटो आहे ना प्रत्येक ठिकाणी भेटेल. हां हे भजी बघा नाही भेटेल. मके बिके असे मस्त वाटतात जरा वेगळी आहे. कांदा भजी नाही ही मक्याची भजी. हां मग कांदा भजीसारखी नाही लागत चांगली लागतात. ओके गाईज तर आता आपण ना जरा महाबळेश्वरच्या मार्केट प्लेसला आलो आहे. म्हणजे मार्केट प्लेस त्या साईडला आणि आपण ह्या साईडला आलो जरा कारण की आपल्याला आता जायचं आहे महाबळेश्वरच्या जुन्या कॅफेला जिथं असे पेस्ट्रीज केक कुकीज असं काहीतरी वेगळं भेटतो. सो गुगल मॅपवर लोकेशन टाकली आहे आणि आता तिकडे चाललो आहे. बघूयात कुठे आहे काय आहे कसं आहे. लेट्स गो. फायनली पोचलेलो आहे रिलायन्स टेक. ओके गाईज तर फायनली पोचलेलो आहे रिलायन्स डेरियन बेकरीला. आता बघू शकता आम्ही फार एक्सायटेड होतो. यूट्यूबवरती व्हिडिओ बघितलेल्या भरपूर, स्पेशली भाटुपाच्या भाटुपाच्या व्हिडिओ बघितलेल्या आणि भाटुपाने ज्या त्या गोष्टीला गोल्डन थम्सअप दिलेला त्या आम्ही ट्राय करणार आणि एक्स्ट्रा पण आम्ही दाखवणार आहेत. हां आपण आता इथे ट्राय करून आपले रिव्ह्यूज देऊया. खरंच आपल्याला म्हणजे आम्हाला चांगलं वाटतं का नाही हे पण बघूया. सो चला लेट्स गो. आता आपण भाटुपाने सगळ्यात जास्त गोल्डन थम्सअप दिलेला ते आपण ट्राय करूया. हे आहे बनाना आणि रेझिन म्हणजे केळं आणि मनुकेचं आहे. तर आपण एकदा ट्राय करून बघूया. म्हणजे एक प्रकारे प्रसादाला जसं असतं तसं भाटुपा बोललेला प्रसादाला जसं असतं शिरा आणि बघूयात आपण खाऊन बघूया. चांगलं आहे. सेम प्रसादासारखी टेस्ट लागते. गरम आहे आणि मनुकेचा फ्लेवर आहे आणि केळ्याचा फ्लेवर आहे. तू इथं ट्राय करतो. हां फ्लेवर चांगला आहे फ्रेश आहे आणि मेन ना ते गरम आहेत ना तर अजून भारी येतो आहे. प्रॉपर मनुके वगैरे सगळे फ्लेवर्स एकदम मस्त ब्लाइंड होत आहेत. मस्त टेस्ट सेम आहे चांगली एकदम. आपण जरा दुसरा ट्राय करूया. हा आहे वॉलनट आणि चॉकलेट आहे. तर याच्यामध्ये अक्रोड आणि चॉकलेटचं मिक्सचर ब्राउनी बनवलेली आहे. हो चांगलं आहे. छान आहे. जो अक्रोडचा फ्लेवर आहे चांगल्या प्रकारे आहे त्यामध्ये. आणि ही जी आहे ना ते मफिन आहे म्हणजे रास्बेरीपासून बनवलेलं आहे. रास्बेरीचं मफिन बनवलेलं आहे व ते रास्बेरीचं जॅम लावलेलं आहे. हे सगळ्या गोष्टी आहेत ना या लोकांनी मायक्रोवेवमध्ये नंतर परत गरम करून दिलेलं आहे म्हणून चांगल्या प्रकारे गरम गरम आपल्याला भेटतात आता. त्यामुळे अजून फ्रेश वाटतं एकदम. मंगळवारी आम्ही त्यांना विचारलेलं असंच की बाबा उद्या चालू राहील का. ते बोलले नाही मंगळवारी बंद असतं त्यांचं शॉप. तर तुम्ही पण कधी पण आलेत तर मंगळवार सोडून कधी पण या तुम्हाला आहे भेटेल. लाईट गेली आहे सध्या तरी इकडच्या लाईटिंगमुळे आपल्याला दिसतंय थोडंफार. रास्बेरीचं पण चांगलं आहे. जॅम वरती टाकलेलं आहे. नॉर्मल मफिन आहे आणि त्याच्यावरती रास्बेरीचं जॅम लावलेलं आहे. तुम्ही पाहू शकता. रास्बेरीची फोडी पण आहे. मस्त आहे. तू ट्राय करतो. हां करतो. तो आता आपण पण ट्राय करूया.
जॅम आणि केकमध्ये एकदम मस्त टेस्ट चांगली होते. जॅम पण प्रॉपर चांगला आहे आणि केक पण बघू शकतो सॉफ्ट एकदम मस्त, गरम पण आहे आणि ॲक्च्युली सगळेच गरम आहे. चांगलं आहे, चव आवडली. आता आपण हा चॉकलेटवाला ट्राय करूया. बघू शकता डार्क चॉकलेट आहे, मस्त वाटतंय. हा एवढा भारी आहे ना, इथं आलेत तर हा नक्की ट्राय करा. मस्त गरम आहे आणि डार्क चॉकलेट आहे, सो चांगलं आहे टेस्ट. ओके गाईज, तर आता ज्या बेकरीत आपण गेलतो ना ती ॲक्च्युली झाली चालू 1849ला. सो एवढी जुनी बेकरी आहे, तर खूप भारी आहे. प्राईस पण जशी म्हणजे जशा प्राईस आहेत तशी क्वालिटी पण आहे. सो तुम्ही जर आलेत महाबळेश्वरला तर इथं विजिट कराल. मी काय बोलतोय, जर इथे यायचं असेल तर ॲड्रेस सांगा. काय ॲड्रेस काय तुम्ही यूट्यूबवरती करू शकतात ना. हां, नाही तर गुगल मॅपवरती दिसते. आम्ही गुगल मॅपवर काय टाकलेलं? आम्ही गुगल मॅपवरती ना, एक सेकंड, बेकरी टाकलेला. हां, तर लगेच आला. जसं तुम्ही महाबळेश्वरच्या मार्केटला येतील तसं हे लोकेशन टाका. आणि आता आमचं दुसरं स्टॉप आहे तो फेमस जलेबी वडापाव आहे. हां, जिलेबी सो आणि आता तिकडं जाऊन ते आपण ट्राय करूयात. तिकडचा फेमस जलेबी वडापाव. जिलेबी नाही ट्राय करणार, हां, वडापाव ट्राय. बघू ना, वेगळा आपण एक साईडला जिलेबी पण घेऊ कदाचित. आणि ही काय प्रमोशन वगैरे असं काय नाही, जसं आम्हाला आवडला तसं आम्ही सांगितलं त्यांना. ॲक्च्युली आम्ही आधी पण आतमध्ये पण शूट नाही केला. सो जसं जे काय आहे ते शॉपच्या बाहेरच केलं आहे. सो आता चला वडापाव कुठं, जिलेबी वडा, फेमस जिलेबी वडापाव ट्राय करूया. लेट्स गो. क्रेविंग्स बोलते गाईस. तर फायनल लोकेशनवर तर पोचलो आहे. बघू आता ऑर्डर वगैरे देतो येऊ. गाईस फायनली वडापाव पण आलेले आहेत 2. 1992 सालीपासूनचं यांचं वडापाव. हां तुम्ही बघू शकता. हां, हे बघा इथं लिहिलं आहे. आणि असं फक्त एकच असं आहे ज्याच्यामध्ये एक पाव आहे आणि 2 वडे दिलेले आहेत त्यांनी. छोटे वडे छोटे पण 2 वडे दिलेले आहेत. त्यामुळे एकदम गरम आहेत. आताच त्यांनी काढलेले आहेत कढईमधनं पप्पांनी. बघूया, आपण ट्राय करूया. कसं आहे? नॉर्मली मुंबई वडापाव जसे असतात तसं नाही आहे, थोडंसं डिसेंट आहे, थोडं वेगळं आहे पण चांगलं आहे, टेस्टी. आपण पण आता ट्राय करूयात फेमस वडापाव अँड जिलेबी सेंटरचा. 1992 आहे ना. हां, आताच वाढलेला त्यांनी. वडापाव तसं चांगलं आहे, थोडं युनिक आहे. साधा सिम्पल वडापाव आहे पण चांगलं आहे, आवडलं. आणि मेन 1992 सालीचं आहे, सो जाम जुनं आहे तर एकदम भारी वाटतं. चांगली गोष्ट आहे, चांगलं आहे, मस्त आहे. ओके गाईज, तर आता रूमवर आलतो आणि हे बघा मलबेरी विथ क्रीम 2 परत. आता अलग लोकेशनवर बसलोय जेवायला. हे बघा इथे जेवण आपला. गुड मॉर्निंग पब्लिक. चला आता निघूयात, लास्ट आहे आजचा. लेट्स गो. आता इथं नाश्ता करायला बसलोय. आज लास्टचाच दिवस आहे. आता थोडा वेळ येईल बस आणि निघूया. ओके गाईज, तर आता बस तिकडं आलेली आहे
आय थिंक. आणि आता बसायचा आणि निघायचं डायरेक्ट घरी आपल्या भिवंडीला. सो चला आता बसूयात, म्हणजे आता बघू कसं काय ते, आणि मग बसमध्ये बसू आणि मग घरी गेल्यावर सेंड करूया ब्लॉगला. सो चला लेट्स गो. बस वगैरे आलेले, आता सामान वगैरे टाकतोय बॅगा वेगा.